वाल्मिक कराडनं एवढ्या मोठ्या प्रमाणावर काळी संपत्ती जमा केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। वाल्मिकला या करोडो रुपयांच्या संपत्तीबद्दल ईडीच्या आतापर्यंत 3 नोटिसा सुद्धा आल्याचं आपण पाहिलं। मात्र ईडीच्या नोटिसा येऊन सुद्धा आतापर्यंत ईडीनं वाल्मिकवर का कारवाई केली नाही, कारवाई करण्यासंदर्भात ईडीचे हात कुणी बांधून ठेवले, याबद्दलचा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। काळ्या पैशांचा धनी तरी वाल्मिकवर कारवाई का नाही? कुणामुळे वाल्मिकला ईडीचं अभय? ईडीच्या कार्यपद्धतीवर विरोधकांचं बोट। वाल्मिक कराडवर राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप होत असतानाच आता सरकारी तपास यंत्रणाही वाल्मिकवर मेहरबान असल्याचा आरोप होऊ लागलाय। वाल्मिक कराडला ईडीकडनं 2 नोटिसा आलेल्या असताना त्याच्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। वाल्मिक कराडनं एकट्या पुण्यात 100 कोटींच्या वर संपत्ती गोळा केली। वास्तविक पाहता एवढी माया गोळा केलेली असताना वाल्मिकवर कारवाई अपेक्षित होती, तरीही त्याच्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केलाय। 15 कोटी आणि 15 कोटी रुपयाचे त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला, म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा, आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे। ड्रायव्हर आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रीमेंट सुद्धा करून घेतले आणि त्याची किंमत होती 75 कोटी रुपये। म्हणजे ह्या 2 चौकशातच वाल्मिक अण्णा 100 कोटीच्या पुढे गेले, म्हणजे ईडीच्या दरबारात गेले। ईडीच्या दरबारात 100 कोटीच्या पुढे गेलं की लगेच माणूस जातं। नुसत्या संशयावरनं अनिल देशमुख आणि संजय राऊतांना जेलमध्ये टाकण्यात आलं, पण वाल्मिक कराड विरोधात पुरेसे पुरावे असतानाही त्याला ईडीनं अटक का केली नाही, असा प्रश्न सुप्रिया सुळेंनी विचारलाय। हा फायनान्स मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हा कागद आहे, त्याची ही नोटीस आहे, ही तुम्ही पाहिलेली असावीच मला वाटतं। हा झाला पहिला मुद्दा, हा पीएमएलएचा आहे। आता पीएमएलएची अनेक उदाहरणं महाराष्ट्रात झालेली आहेत आणि हा एक्स्टॉर्शन त्याच्यात येतं आणि आज वाल्मिक कराड हे एक्स्टॉर्शन मध्ये आज आहे। त्याच्यामुळे माझा एकच सोपा सरळ प्रश्न सरकारला आहे, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला, की वाल्मिक कराड जर एक्स्टॉर्शन अंडर त्यांची अरेस्ट झालेली आहे तर ईडी आणि पीएमएलए हे का लावले गेले नाहीत? व्हेरी सिंपल इट इज। वाल्मिक कराडला राज्य सरकारचा आशीर्वाद असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय। राज्य सरकारनं केंद्राला वाल्मिकची माहिती दिली नाही तर आपण स्वतः कराडची कुंडली केंद्राला देणार, असं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। कदाचित या सरकारकडून ही माहिती केंद्र सरकारला दिली गेली नसेल तर बाप्पा आणि मी फायनान्स मिनिस्ट्रीला हे पत्र लिहिणार आहे। आम्ही आता बजेट सेशन जेव्हा सुरू होऊ तेव्हा फायनान्स मिनिस्ट्रीचीही भेट घेणार आहे। वाल्मिक कराडची किती संपत्ती आहे हे सत्ताधारी आमदार जाहीर सभांमध्ये सांगू लागलेत। वाल्मिकच्या संपत्तीची चर्चा परळीच्या गल्लीपासून मुंबईतल्या गल्लीपर्यंत पोहोचली आहे। आता तरी ईडी कारवाई करणार का, असा प्रश्न सामान्यांमधून विचारला जातोय। विशाल करोळेसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।